कोपरगावामध्ये भूमिगत गटारीचं निकृष्ट कामाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेलं आमरण उपोषण अखेर मुख्याधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं आहे. कोपरगाव नगर परिषदेच्या वतीनं शहरामध्ये भूमिगत गटार योजनेचं काम सुरू असून सदर ठेकेदार काम निकृष्ट दर्जाचं करत असल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी या मागणीसाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे, अनिल गायकवाड आणि विनय भगत यांनी 20 जानेवारीपासून शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आमरण उपोषण सुरू केलं होतं. या उपोषणाला भारतीय जनता पार्टी, आरपीआय मित्रपक्ष, लोकसेवा आघाडीचे पालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणजूर, गटनेते प्रसाद आढाव, आरोग्य विभाग सभापती वैभव आढाव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे आणि सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी भेट घेत चर्चा केली. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, संबंधित विभागातील अधिकारी, ठेकेदार यांनी सर्व मागण्या समजून घेत त्यांच्याशी चर्चा करत दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. जर 27 तारखेला सदरील कामाची पाहणी करून त्यावर निर्णय न घेतल्यास पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा भरत मोरे यांनी दिला आहे. जमीन जशी जशी खाली 5 ते 10 फूट लागेल त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे. त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली गेलेली नाही. ज्या ठिकाणी चेंबर बांधले 90% चेंबरला सोलिंग नाही, पीसीसी केलेले नाहीये आणि फ्लाय ऍश म्हणून ती जी वीट वापरली काळी राखेची वीट, ती वीट टिकणार नाही. त्या ठिकाणी लाल आपली भाजलेली वीटच वापरायची असा टेंडर मध्ये उल्लेख असताना सुद्धा मग ती वीट का वापरली गेली? वाळू आणि मुरमाचं प्रमाण जास्तीत जास्त त्या पाईपाखाली पाहिजे, त्या बऱ्याच ठिकाणी वापरले गेले नाही. आज कोपरगाव नगरपालिकेचे या आपल्या नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष परागजी संधान, सगळे गट नेते, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, सगळी टीम, मुख्याधिकारी साहेब या ठिकाणी आले. सगळ्यांच्या विनंतीला आम्ही आज मान देतो. आम्ही आज तात्पुरतं फक्त आम्ही उपोषण थांबवतोय, पण आम्हाला जी निविदा आली त्या निविदेप्रमाणे नगरपालिकेचे इंजिनियर असतील, मुख्याधिकारी साहेब असतील, ठेकेदार, कन्सल्टंट कंपनी आणि आमचे सुद्धा खाजगी कंपनीचे इंजिनियर त्या ठिकाणी असतील. 27 तारखेला ज्या ज्या ठिकाणी काम झालं ते सर्व उघडून निविदेप्रमाणे काम आहे का नाही त्याची चौकशी झाली पाहिजे. आज आम्ही तात्पुरतं फक्त उपोषण थांबवतोय, पण 27 ला आमच्या मनासारखं झालं नाही. आम्ही सांगितल्याप्रमाणे ते पूर्ण उघडून निविदेप्रमाणे आहे का ते बघितलं नाही. जर आम्हाला गोल गोल फिरवून जर दिवस लांबणीवर नेले तर याद राखा, हे 3 दिवसाचं उपोषण फक्त आम्ही पाणी पिऊन केलं आम्हाला उपोषण. पण त्यानंतर जर आम्ही उपोषणला बसलो तर आम्ही पाण्याचा घोट सुद्धा घेणार नाही. मग याला जबाबदार ज्यांनी आम्हाला या सगळ्या गोष्टी आज उपोषण सोडायला लावलंय ते सुद्धा राजकीय लोक जबाबदार असतील, कारण हा कोपरगाव शहराच्या आरोग्याचा प्रश्न आहे. दरम्यान नगराध्यक्ष पराग संधान यांनीही याबाबत आपली भूमिका मांडली. गेल्या 20 तारखेपासून भरत भाऊ मोरे, अनिल भाऊ गायकवाड आणि विनयजी भगत हे अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीमच्या कामाच्या विरोधात उपोषणाला बसलेले होते. तर गेल्या 3 महिन्यापूर्वी अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीमचं काम चालू झालं. ज्यावेळी आम्ही चार्ज घेतला त्याच्या 2 महिन्याआधी हे काम चालू झालं होतं. त्यापूर्वीच त्याचं टेक्निकल सँक्शन, टेंडर प्रोसेस या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. त्यामुळं गेल्या 5-7 तारखे किंवा 10 तारखेच्या पूर्वी हे काम चालू झालेलं होतं. त्यामुळे त्या पूर्वीचं तर मी काही सांगू शकत नाही, परंतु मी आज सगळ्या कोपरगावकरांना आणि उपोषणकर्ते जे आमचे मित्र आहेत त्यांना एक ग्वाही देतो की इथून पुढचं जे काम होणार आहे ते टेंडरच्या नियमानुसार होणार आहे. 1 रुपयाचाही भ्रष्टाचार त्यात आम्ही पण होऊ देणार नाही. आपण ज्या शहराच्या आणि योजनेकरता आणि शहराच्या फायद्याकरता उपोषणाला बसले त्याच मार्गक्रमावर आम्ही सुद्धा आमचे सर्व 20 नगरसेवक आणि आम्ही सर्वजण त्याच पद्धतीने आम्ही कामकाज करणार आहोत. त्यामुळे काल ज्यावेळी आम्ही भेटीला आलो तर आल्या पहिल्यांदा आम्ही ते काम बंद केलेलं आहे. तात्पुरत्या स्वरूपात ते काम बंद केलेलं आहे. 2-3 दिवसानंतर कॉन्ट्रॅक्टर, सदरची थर्ड पार्टी एजन्सी आणि उपोषणकर्ते अशी एक कॉमन व्हिजिट करून त्या कामाची आपण तपासणी करणार आहोत आणि त्यात जर काही दोष आढळला तर तो कॉन्ट्रॅक्टर कडून आपण तो रेक्टिफाय करून घेणार आहोत आणि इथून पुढच्या कामाचे सगळे जीपीएस लोकेशनचे फोटो असतील, प्रत्येकाचा समजा स्टार्टा कोणता लागणार त्याचे रिपोर्ट असतील, पाईपचे रिपोर्ट असतील, या प्रत्येक गोष्टीचे रिपोर्ट घेणार आहोत आणि इथून पुढचे सगळे काम
चांगल्या पद्धतीने टेंडरमध्ये जे आहे त्या पद्धतीने आम्ही करून घेणार आहे अशी आम्ही त्यांना ग्वाही दिलेली आहे आणि त्यांनी पण या सगळ्या चर्चेतून आणि आमची मागणी मान्य करून आज त्यांनी उपोषण सोडलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. ईस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.